चालत्या गाडीत झोपणं चांगली गोष्ट नाहीये. बोल विनीत. लीला वाचव मला. लीला प्लीज वाचव मला. टेन्शन मध्ये का वाटतोयस? लीला ही लोक मला मारून टाकतील. लीला कोण मारणार आहे विनीत? तू कोणाबद्दल बोलतोयस? लीला आय थिंक मी पुन्हा तुला कधीच भेटू शकणार नाही ग. लीला विनीत वेड्यासारखं बोलू नकोस. कुठे आहेस तू? मला तुझं एक्झॅक्ट लोकेशन सांग. मी सेबेस्टियन रोडवर आहे, जुन्या पोस्ट ऑफिस जवळ. विनीत एक काम कर, तू तिथेच थांब. मी टॅक्सी करून लगेच तुला तिथे घ्यायला येते. हॅलो लीला. हॅलो विनीत, तू ठीक आहेस ना? हा फोन पण ना. हॅलो लीला. हा फोन पण आताच कट व्हायचा होता. परमेश्वरा प्लीज वाचव मला. मला मला माझ्या घरापर्यंत पोहोचव प्लीज. हॅलो CID ब्युरो. हॅलो मॅम, प्लीज मला मदत करा मॅम. माझे मिस्टर यावेळी फार मोठ्या संकटात आहेत. काय सर? काय झालं त्यांना? मॅम त्यांचा जीव धोक्यात आहे. कोणीतरी त्यांना मारू पाहतंय. मॅम त्यांना वाचवा ना प्लीज. ते आता तुमच्या सोबत आहेत का? नाही मॅम. मॅम यावेळी ते त्यांच्या गाडीत आहेत. ते सेबेस्टियन रोड जवळ जे जुनं पोस्ट ऑफिस आहे ना तिथे आहेत ते. बरं ऐका मॅम, हे बघा आमचे 2 ऑफिसर्स त्याच परिसरात आहेत. तुम्ही आम्हाला तुमच्या गाडीचे डिटेल्स द्या. व्हाईट बॅक्स्टर आहे आणि गाडीचा नंबर आहे 2536. मॅम तुम्ही त्यांना खरंच वाचवाल ना? तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मिस्टरांना काहीच होणार नाही. ओके. पूर्वी अभिजितला कॉल कर, त्याला गाडीचे डिटेल्स दे आणि त्याला सांग की हे अर्जंट आहे. दया हाच नंबर आहे. हा गाडी अशी का चालवतोय? हा तर ऍक्सिडेंट करेल. मला माफ करा. मला माफ करा. मला मरायचं नाहीये. मला माफ करा. कोणासोबत बोलतोयस? गाडीत तर कोणीच नाहीये. अरे कोणासोबत बोलतोयस? गाडीत कोणीच नाहीये. आंधळे आहात का तुम्ही? तुम्हाला दिसत नाहीये का? एवढी सगळी लोक मला बोलवतायत. काय करतोय? मला माफ करा. मला मरायचं नाहीये. वेडा झाला वाटतं. विनीत विनीत विनीत, तू स्वतःचा जीव धोक्यात घालतोयस. थांब जरा. अंकल आमच्या बरोबर खेळा ना, खूप मजा येईल. नाही 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 नाही. विनीत गाडी थांबव, बाजूला घे. थांब विनीत. विनीत विनीत. ओ नो, हा तर मेला. स्मेल आहे. दारू पिऊन गाडी चालवत होता. पण हा बोलत कोणाशी होता? दारूच्या नशेत बडबडत असेल. दारू पिल्यानंतर आणखी काय होणार? ऍक्सिडेंट. तुम्ही तर मला शब्द दिला होता ना की विनीतला काही होणार नाही म्हणून.
मग असं कसं झालं? हे बघा मॅडम, जर त्यांच्या जीवाला दुसऱ्या कोणापासून धोका असता तर आम्ही त्यांना नक्की वाचवलं असतं. पण ते तर दारूच्या नशेत गाडी चालवत होते आणि तुम्हाला माहिती आहे की ते डेंजरस आहे. नाही, त्यांच्या मृत्यूला ते स्वतः जबाबदार नाहीयेत. उलट ते लोक जबाबदार आहेत जे इतक्या दिवसांपासून त्यांना सतावतायत. कोण लोक? सकाळ संध्याकाळ उठता बसता प्रत्येक वेळी ते त्यांना त्रास देत होते. ते इतके जास्त त्रासले होते की त्यांनी आमच्या बिझनेसकडे लक्ष देणं पूर्णपणे बंद केलं होतं. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? जरा सविस्तर सांगाल का? मॅम, विनीतचा मृत्यू आमच्या डोळ्यासमोर झाला आणि त्यावेळी त्या कारमध्ये त्याच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं. तर मग त्याच्या मृत्यूला जबाबदार कोणा दुसऱ्याला कसं ठरवता? कारण त्यांचा खून झालाय. मर्डर आहे हा, मर्डर. मर्डर झालाय? तुम्हाला माहिती आहे हे कोणी केलंय? आत्म्यांनी. तुम्ही लोकांनी ते आत्मे पाहिले नसतील, पण विनीत त्यांना स्पष्टपणे पाहू शकत होता. सीआयडी आत्म्यांना मानत नाही. आपणही मानाल सर, जर तुम्ही 2 आठवड्यांपूर्वीचं दृश्य पाहिलं असतं. विनीत 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 काय झालं विनीत? लीला, तिकडे बघ, कपाटाच्या वर. तिथे काय विनीत? लीला, कपाटाच्या वर तो मला पाहतोय. तो मला झोपू देत नाहीये. विनीत तिथे काहीच नाहीये, काहीच नाहीये तिथे. तू ना नक्कीच काहीतरी वाईट स्वप्न पाहिलंय. चल झोपूया. मी कुठलंही स्वप्न पाहिलेलं नाहीये. मग तो बघ कसा बघतोय. तुला दिसत कसं नाहीये? विनीत तिथे कुणीही नाहीये. तुझी तब्येत बरी नाहीये विनीत. चल झोप, चल. काहीच नाहीये विनीत तिथे. तू ना वाईट स्वप्न पाहिलंस म्हणून हे सगळं होतं. सॉरी, मला माफ करा प्लीज. एक मिनिट. विनीत कोणत्या गोष्टीची माफी मागत होता? हे तर मलाही माहित नाही सर. विनीत काम काय करायचं? सर, त्यांची कंपनी हॉस्पिटल्समध्ये मेडिकल इक्विपमेंट सप्लाय करत होती. तुम्ही शोधत की विनीतचा खून आत्म्यानेच केलाय? सर, मला आधी तसं वाटत नव्हतं, कारण मी कधी कोणता आत्मा पाहिलाही नव्हता आणि नाही त्यांचा आवाज कधी ऐकला होता. पण नंतर माझा हे विनीतच्या बोलण्यावर विश्वास बसू लागला की ते खरं बोलत होते. बॉस, याच्या मृत्यूचं एकच कारण मला दिसतंय. याच्या डोक्याला झालेली जखम, जी याला अपघाताच्या वेळी झाली. डॉक्टर साहेब, खात्री आहे तुम्हाला? आणखीन कशानेच नाही? दया, विसरल सॅम्पल्सना चेक करणं अजून बाकी आहे, पण प्रायमावरून असंच वाटतंय की ही केस ऍक्सिडेंटची आहे. आणि याच्या रक्तातून आम्हाला अल्कोहोलचं प्रमाण खूप जास्त मिळालं. मला वाटतंय त्याचमुळे याला हॅल्युसिनेशन होऊ लागलं आणि याने ठोकर मारली. म्हणजे हे खुनाचं प्रकरण नाहीये. आपण फ्युनरलसाठी बॉडी परत देऊ शकतो. जर काही शंका असेलच तर विसरल सॅम्पल्स वरून कळेल. माहिती ना सर का, पण मला असं वाटतं की ही केस तेवढी सरळ नाहीये. कारण जेव्हा आम्ही लीलाला विचारलं की विनीत कोणाची माफी मागत होता तर तिने विषय टाळला. आपणही फ्युनरलमध्ये जायचंय का? तिथे रिलेटिव्स पण असतील, मित्रही असतील, इतर अनेक लोक असतील. बघूयात काही कळतंय का? जा, नक्की जा फ्युनरलला. बरं झालं हा मेला. अशा वाईट माणसांसोबत असंच व्हायला हवं. तू बरोबर बोललास. त्याचा मृत्यू यापेक्षाही भयानक व्हायला हवा होता. आता फक्त त्या दिवसाची वाट बघतोय जेव्हा त्या दोघांची पण चिता जळेल. त्या दिवशी तुम्हा सगळ्यांना खूप मोठी पार्टी देणार मी.
काय प्रॉब्लेम काय तुझा? हा? इथे एका माणसाची चिता जळते, दुःख व्यक्त करायचं सोडून सेलिब्रेट करायचं का तुला? का सेलिब्रेट करू नये? खरं सेलिब्रेट तर त्या दिवशी करेन जेव्हा ह्या दोघांच्याही चिता जळतील. त्या दोघांच्या चिता जळो वा न जळो, तू मात्र नक्की CIDच्या ताब्यात असशील. सर, जर तुम्ही CID मधून आहात तर आपण गुन्हेगाराची साथ देण्याऐवजी आम्हाला न्याय मिळवून द्यायला हवा सर. एक मिनिट. काय सांगायचंय तुला? सगळं उलगडून सांग. सर, माझं नाव रोहित आहे आणि माझे बाबा पर्पल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. ते डॉक्टर व्हेंटिलेटरवर ते होते. डॉक्टर नर्स, डॉक्टर कुठे आहेत? डॉक्टर कुठे आहेत? माझ्या बाबाचा जीव चाललाय तिथे. प्लीज डॉक्टरांना बोलवा प्लीज. काय झालंय? कशाला आरडाओरडा करताय? कोंडो नको घालू तर मग काय करू? माझ्या बाबांचा जीव चाललाय तिथे आणि तुमचा स्टाफ इथे माशा मारत बसलाय. तुम्ही शांत व्हा प्लीज. तुम्ही जा पेशंटकडे, मी आले. मॅम प्लीज लवकर काहीतरी करा प्लीज. मॅम, गडबड झाली आहे. आपले काय सगळ्याच्या झालं? सगळे व्हेंटिलेटर्स एक एक करून बंद होत काय? आहेत. येस मॅम. आपले 2 इंटर्न्स मॅन्युअली ऑक्सिजन देत आहेत काही पेशंट्सना. मॅम, सगळ्या पेशंट्सना देणं अशक्य आहे. जर व्हेंटिलेटर्स ठीक नाही झाले तर पेशंट वाचणार नाही. हळू बोल, तू हळू बोल. अरे, हा हॉस्पिटलच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. जर पेशंट्सच्या नातेवाईकांना समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. डॉक्टर ते तुम्ही मला फक्त 2 मिनिटाचा वेळ द्या प्लीज. मॅम, एक एक करून सगळे व्हेंटिलेटर्स बंद. बाकीच्या वॉर्ड्समध्ये जाऊन चेक करा. ओके मॅम. अरे, त्या सप्लायर विनीतला कॉल करा ना, तोच आता काहीतरी करू शकतो. फक्त काळजी करू नका तुम्ही. डॉक्टर मेहक, हे काय चाललंय सगळं? अहो, व्हेंटिलेटर बंद होत आहेत सगळे. तुम्ही प्लीज जरा शांत व्हा, मी बोलते ना. सर, एक एक करून सगळे व्हेंटिलेटर्स बंद होत आहेत. काय? अरे असं कसं होऊ शकतं? दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये कॉल करून तिथून मागवा ना. अरे राजा, कॉल कर. आणि मेहक, एक काम कर, इथे जो टेक्निशियन आहे त्याला कॉल कर. राजा, काय झालं तुला? तुला ऐकू येत नाहीये का सर काय म्हणताय? तुम्ही लोक इथे डिस्कशन मध्ये वेळ का घालवतायत? माझ्या बाबांचा जीव जाईल तिथे. तुम्ही प्लीज शांत प्लीज. व्हा. तुम्ही शांत व्हा, मी येतोय. मॅम मॅम मॅम, व्हेरी बॅड न्यूज. 2 पेशंट्स ऑफ झालेत. 5 पेशंट्स क्रिटिकल कंडिशन मध्ये आहेत. सर, जर आज आमचं कुटुंब आमच्यासोबत नाहीये ना, तर त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त 3 लोक आहेत. विनीत, मेहक आणि राजा. हा, विनीत तर इक्विपमेंट सप्लाय करायचा ना. हो सर. आणि हे मेहक आणि राजा? सर, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी डॉक्टर मेहक इन्चार्ज होती आणि राजा हॉस्पिटलचा ॲडमिन पाहत होता. हे फक्त मेहक आणि राजाच आलेत हॉस्पिटलमधून की आणखी लोक आलेत तिथून? आलेत ना सर. ती हेड नर्स परिणिती, तो शेखर जो मॅनेजमेंट पाहतो, आणि ते डॉक्टर केदार, या हॉस्पिटलचे मालक. ठीक आहे, आता शांत राहा. आम्ही या केसच्या मुळाशी जाऊच. जर तुझ्या बाबांवर अन्याय झालाय तर त्यांना नक्कीच न्याय मिळेल. आता लक्षात आलं की विनीत माफी का मागत होता. आणि हे सुद्धा कळतंय की विनीतच्या मृत्यूमुळे ही लोक इतकी आनंदी काय, म्हणजे विनीतच्या मृत्यूला कोणीही कारणीभूत असू शकतो. आता विनीत नंतर खुनाचे पुढील टार्गेट हे मेहक आणि राजा असू शकतात. मला माफ कर. तू मला का मरू दिलंस? माझ्या मागे येऊ नकोस. हा कोणाशी बोलतो? माझ्या मागे येऊ नकोस. अरे त्याच काल्पनिक लोकांसोबत जसं विनीत बोलत होता. तू प्रयत्न केले असते तर मी वाचलो असतो. का मरू दिलंस मला? आता तो सुद्धा मरायला तयार हो. आणि ही मेहक सुद्धा घाबरलेली दिसतीये. सोडा, सोडा मला, सोडा. मला आगीत खेचू नका. माझी काही चूक नाही. सोडा, 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 सोडा मला, सोडा, सोडा. ए थांब. मला तू आगीत खेचू नकोस. हे सोड सोड. काय करतोयस? मागे हो. इकडे. काय करतोयस तू? हा, मी फार टेन्शन मध्ये. यात तुम्ही लोक काय करू शकता? माझे प्रॉब्लेम्स मलाच सोडवावे लागतील. आता तू इथे ये, जरा लांब उभा राहा. इथून ये असं. तर असे बरेच लोक आहेत
ज्यांना विनीतच्या मृत्यूबद्दल ऐकून आनंद झालाय हा? हो सर. आणि आता त्यांना महक आणि राजाच्या मृत्यूची बातमी ऐकायची आहे. राजा आणि महक यांचं वर्तनही काही नॉर्मल वाटत नव्हतं सर. बरेच घाबरलेले दिसत होते, विनीत सर. सर, विसरल सॅम्पल्सचे रिपोर्ट्स आलेत. ग्रेट. काही गडबड आहे? हो. एका सामान्य माणसाचं रक्त जितकं लाल असतं, विनीतचं रक्त त्यापेक्षा खूप जास्त लाल होतं. ओ, आत्ता लक्षात आलं की विनीतला आत्मा का दिसत होत्या. पूर्वी जेव्हा माणसाचं रक्त गरजेपेक्षा जास्त लाल असेल तर याचा अर्थ हा आहे की ती व्यक्ती खूप जास्त बराच काळ कार्बन कंपाऊंडच्या सानिध्यात राहिली आहे आणि याच कार्बन कंपाऊंडमुळेच त्याला हॅल्युसिनेशन दिसत आहेत मोठ्या प्रमाणात. याचा अर्थ कुणीतरी जाणून बुजून विनीतला या कार्बन कंपाऊंडच्या सानिध्यात आणलं, ज्यामुळे विनीतचं मानसिक संतुलन बिघडलं, जे त्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलं. सर, पण खुन्याला हे कार्बन कंपाऊंड मिळालं कुठून असेल? आपल्या आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी कार्बन कंपाऊंड पसरलेलं आहे. मॉडर्न आयुष्यात आपण जितक्या मशीनचा वापर करतो त्या सगळ्याच्या सगळ्या जवळपास सगळ्याच कार्बन कंपाऊंड उत्सर्जित करतात. हो, कुणीही मशीन सोबत छेडछाड करून असं कारस्थान करू शकतं. म्हणजे नेमकं कारमध्ये बसण्याच्या आधी विनीत अशाच रसायनाच्या संपर्कात आला असेल ज्यामुळे त्याला हे हॅल्युसिनेशन वगैरे होत होतं. बरोबर अभिजित. गाडीची एक्झॉस्ट सिस्टीम चेक करायला हवी. गडबड तिथेच झालीये. साळुंके सर अगदी बरोबर बोलत होते. यातून तर भरभरून केमिकल येतंय. एक गोष्ट तर नक्की आहे पंकज, हे आत्मा वगैरे काहीही नव्हतं. हो. सर, याचा अर्थ आता खुन्याचे टार्गेट 2 लोक आहेत, राजा आणि महक. फ्युनरलमध्ये राजाचं वर्तनही ठीक नव्हतं. आताही त्याची मानसिक स्थिती काय ठीक नाहीये. द्या सर, दरवाजा तर उघडा आहे. खुनी राजापर्यंत पोहोचला तर नसेल. हे काय वातावरण आहे? कॅन्डल्स. हरिओम 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 हरिओम. राजा. हरिओम हरिओम. आता बरं आहेस का? कोण आहात तुम्ही लोक? CID. विनीतच्या अंत्यसंस्कारामध्ये भेटलो होतो आपण. तू आगीमध्ये उडी मारणार होतास आणि आम्ही तुला थांबवलं. विसरलास? आता तुम्हाला मला थांबवण्याची किंवा वाचवण्याची गरज पडणार नाही. जोपर्यंत विनीतचा खुनी पकडला जात नाही तोपर्यंत तुझ्याही जीवाला धोकाच आहे. अच्छा, जर खरं खरं सांगशील, त्या 12 पेशंटचा जीव तुझ्या निष्काळजीपणामुळे गेला होता काय? खबरदार, जर माझ्यावर असं घाणेरडा आणि खोटा आरोप केला तर. मी निर्दोष आहे आणि माझ्यामुळे कोणीही मेलं नाहीये. शांत हो, शांत हो. राजा मोठ्या मुश्किलीने शांत झालाय. त्याला राग देऊ नका. आपण कोण? श्लोक नाव आहे माझं. मी राजाला या वाईट काळातून बाहेर पडण्यासाठी मदत करतोय. हो, म्हणजे आपण सायकॅट्रिस्ट आहात? सायकॅट्रिस्ट नाही, सायकिक मीडियम. हे जग आणि दुसऱ्या जगाला जोडणारा पूल समजा. काय दुसरं जग? दुसरं कोणतं जग? तेच आत्म्यांचं जग. तसं तर मग आम्हीही एक पूल आहोत. गुन्हेगारांच्या विश्वातून काढून जेलमध्ये गजाआड पोचवणारा पूल. पण सर, तुम्ही मला का गजाआड करू पाहताय? मी तर राजाला त्याला दिसणाऱ्या आत्म्यांपासून वाचवतोय. राजाला आत्म्यांपासून नाही, त्या केमिकल पॉइझनिंग पासून वाचवण्याची गरज आहे. आणि तुझं ढोंग आता हे बंद कर, समजलं? सर, तो कुठे इशारा करतोय? त्या माणसाकडे जो एसीच्या खाली उभा आहे. कोणाबद्दल बोलतोय हा? मला तर कोणीच दिसत नाहीये. मला पण दिसत नाहीये. विश्वास ठेवा किंवा नका ठेवू,
या खोलीत एक शक्तिशाली आत्मा आहे जी राजाला इजा करू पाहते. आता कळेलच इतक्यात. मीटरमुळे आत्मा दिसेल. बघितलं, तो आत्मा एसी जवळच आहे. माझी EMF मशीन खोटं सांगणार नाही. आणि आमचा मीटरही चुकीचा असू शकत नाही. समजलं? फ्रेडी, वाटतंय राजावर कार्बन कंपाऊंडचा परिणाम त्याच्या कारमधूनच झालाय. एक काम कर, हा मीटर घेऊन जा आणि त्याची कार चेक कर. फ्रेडी. पंकज, सांग मेहक, विनीतच्या फ्युनरलला काय पाहिलंस तू? मी कोणालाच पाहिलं नाही, काही पाहिलं नाही. खोटं बोलू नकोस. जर काहीच पाहिलं नाही तर तिथून घाबरून का पळालीस? मी खोटं बोलत नाहीये, मी खरंच कुणाला नाही पाहिलं. बरं, हॉस्पिटलमध्ये ज्या 12 लोकांचा मृत्यू झाला तो तुझ्या निष्काळजीपणामुळे झाला होता? माझ्या निष्काळजीपणामुळे? हे बघा, माझ्याच्याने जे काही झालं ते सगळं केलं मी डॉक्टर केदारशीही बोलले, पण त्यांनी काही ऍक्शनच घेतली नाही. मग मी काय करणार होते? बरं, मग यामध्ये डॉक्टर केदारची चूक होती. त्यांच्यापेक्षाही मोठी चूक आहे त्या राजाची. त्यांनी चेक करायला हवं होतं की व्हेंटिलेटर्स व्यवस्थित काम करतायत की नाही, वेळेत त्यांची सर्व्हिसिंग होतीये की नाही होते. याचा अर्थ राजा दोषी आहे. राजा आणि विनीत दोघंही. विनीतने आम्हाला व्हेंटिलेटर्स सप्लाय करण्याआधी चेक करायला हवे होते की ते खराब आहेत की नाही. अहो, किती जीव अवलंबून होते त्या व्हेंटिलेटर्सवर. असं वाटतंय राजा आणि विनीतसाठी तुझ्या मनात खूप कटुता आहे. विनीतच्या मृत्यूने तर खूप खुश झाली असशील तू. हे काय बोलताय तुम्ही? अजिबात नाही. मी एक डॉक्टर आहे आणि माझं काम पेशंटचा जीव वाचवणं आहे. एखाद्याच्या मृत्यूने मी कशी आनंदी होऊ शकते? पण इथे कुणीच नाहीये. अगं, पण इथे कुणीच नाहीये. हे बघ, तू घाबरू नकोस. जोपर्यंत मी इथे आहे, तुला काही होणार नाही. कारच्या एसी मध्ये तर कार्बन कंपाऊंड नाहीये. घराच्या आतमध्ये पाहूया, चल. बोल पूर्वी. मेघच्या घरी कोणतंच केमिकल नाही मिळालं. ठीक आहे, जोपर्यंत कुणी पकडला जात नाही तू तिच्या सोबतच राहा. ठीक आहे सर. हा, कार्बन कंपाऊंड इथे नाहीये. कुठलंही केमिकल सापडणार नाही. विज्ञान आणि केमिकल याच्या पलीकडे सुद्धा एक जग अस्तित्वात आहे. विश्वास ठेवा किंवा नका ठेवू. गप, तोंड बंद कर. आणि जोपर्यंत बोलायला सांगत नाही तोपर्यंत तोंड उघडायचं नाही. राजाजी, तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. आम्ही आहोत इथे जोपर्यंत कुणी पकडला जात नाही. CID तुमच्या सोबतच असेल. मला CIDची गरज नाहीये. हे आहेत ना माझं रक्षण करण्यासाठी. दया, हे कसं काय होऊ शकतं? राजाच्या घरी केमिकल मिळालं नाही की मेहकच्या घरी केमिकल मिळालं नाही, असं कसं होऊ शकतं? सर, आम्ही राजाचं घर व्यवस्थित चेक केलं. कोपरा चेक केला, गाडीही चेक केली, कुठेच काही नाही मिळालं. हो, पण दया, जर कुठल्या केमिकलचा वापरच झाला नसेल तर मग राजा आणि मेहकला हॅल्युसिनेशन झालंच कसं? काहीतरी कारण असेलच ना. आणि सर, ज्या प्रकारे विनीतच्या कारच्या एसी मध्ये केमिकलचा वापर केला गेलाय, हे कोणा नवशिक्याचं काम वाटत नाहीये. कोणीतरी एक्सपर्ट आहे. एक काम करूयात, मरणाऱ्यांच्या घरात बघा. कदाचित कुणीतरी असा माणूस असेल ज्याला केमिकल्स बद्दल नीट माहिती असेल, जो केमिकल्स मध्ये एक्सपर्ट असेल.
आणि हो, हॉस्पिटलच्या त्या स्टाफला बोलवा. ती जी चीफ नर्स आहे ना, काय नाव तिचं, परिणिता, मग तो हेड टेक्निशियन शेखर आणि मालक केदार, तिघांना बोलवा. जरा बघूया. तुझं नाव शेखर आहे? हो सर. हॉस्पिटलचा हेड मेकॅनिक, हेड टेक्निशियन, म्हणजे हॉस्पिटलमध्ये कधीही कुठल्याही मशिनरीमध्ये प्रॉब्लेम येतो तेव्हा आधी तुला सांगितलं जातं. हो सर. मग हॉस्पिटलचे व्हेंटिलेटर्स खराब झालेत हे तुला माहित नव्हतं का? सर आधीपासूनच माहित होतं. मग काहीच का केलं नाहीस? कुणालाच का सांगितलं नाहीस? हा सर, यात माझी काहीच चूक नाहीये. मग कोणाची चूक आहे? सर, मेहकला आधीच सांगितलं होतं व्हेंटिलेटर्स बद्दल, की व्हेंटिलेटर्स मध्ये प्रॉब्लेम आहे, ते कधीही खराब होऊ शकतात. आणि हे व्हेंटिलेटर्स बंद होण्या अगोदर सांगितलं होतंस? यस सर, 1 आठवड्यापूर्वी. मॅम, मी तुम्हाला एक नोटीस पाठवली होती. वॉर्ड 3चे व्हेंटिलेटर्स नीट काम करत नाहीयेत. ओ, मी वाचली तुझी ती नोटीस शेखर. तू टेन्शन घेऊ नकोस, मी बघते त्या बाबतीत. बट मॅम, ते महत्वाचं आहे. हो हो, मला माहिती आहे. डॉक्टर मेहक, येस मॅम तुम्हाला अकाउंट्स डिपार्टमेंटने तातडीने बोलवलंय. हो, आलेच. चल. ओके मॅम. डोंट वरी शेखर, मी नक्कीच त्या बाबतीत काहीतरी करेन. पण सर, त्यांनी माझं म्हणणं सिरियसली घेतलंच नाही. हो, मेहकने व्हेंटिलेटर्स खराब झाल्यावर पेशंट्सना वाचवण्यासाठी खूप मेहनत घेतली, पण राजा सर इतके घाबरले की काहीच करू शकले नाही. मिस्टर शेखर, तू किती खरं बोलतोयस, किती खोटं, याचा छडा तर आम्ही लावूच. सर, मेहकची काहीच चूक नाहीये. तिने मला व्हेंटिलेटर्स खराब असण्याबद्दल आधीच सांगितलं होतं. मग तुम्ही काय केलं? सर, मी हॉस्पिटलच्या ऍडमिन हेडला सांगितलं होतं, राजाला. कारण हॉस्पिटलच्या जितक्याही या मशीन्स आहेत त्यांच्या देखभालीची जबाबदारी ऍडमिन हेडचीच असते सर. तर मग तुम्ही ऍडमिन हेड राजाला सांगितलं आणि तुमची जबाबदारी संपली. तुम्ही मालक आहात ना हॉस्पिटलचे, मग जबाबदारी संपते कशी तुमची? सर, मी माझी जबाबदारी पार पाडली. तेव्हाच तर मी स्वतः राजाच्या केबिन मध्ये गेलो. राजा. येस सर. हे सगळं काय करतोयस? अरे, हे सगळं गरजेचं नाहीये. अरे, इतक्या सगळ्या पेशंटचे श्वास व्हेंटिलेटरच्या भरवशावर सुरू आहेत आणि तू इथे बसलायस. अरे, काहीतरी कर ना. येस सर, मी लगेच सप्लायरशी बोलून व्हेंटिलेटर बदलून घेतो. प्लीज प्लीज लवकर. हो सर, मला हे कळत नाही की त्याने व्हेंटिलेटर्स का बदलले नाहीत. मला आश्चर्य वाटतं सर की कोणीच केदारजींवर बोट दाखवत नाही. प्रत्येक जण राजा, विनीत आणि मेहकच्याच मागे लागले. तेच तर, हॉस्पिटलचे मालक आहेत ना मिस्टर केदार. तर मग हॉस्पिटलची संपूर्ण जबाबदारी मिस्टर केदार तुमची आहे. पण सर, आता मी स्वतः जाऊन तर रिपेअर करू शकत नाही ना व्हेंटिलेटर्स. सर, माझं काम आहे कन्सर्न डिपार्टमेंटला इन्फॉर्म करणं. आणि सर, मी ते केलं होतं. उलट मी विनीतशी स्वतः बोललो होतो. मी त्याला म्हणालो होतो, जर हे रिपेअर होत असतील तर रिपेअर कर, नाहीतर यांना चेंज तरी कर. पण त्याने कोणतीच ऍक्शन घेतली नाही. त्याने कुठली ऍक्शन घेतली नाही, याने कोणती ऍक्शन घेतली नाही. मग तुम्ही काय ऍक्शन घेतलीत? आणि नावही घेताय तर विनीतचा जो आधीच मेला आहे आणि त्या राजाचं जो उत्तर देण्याच्या मनस्थितीत नाहीये. सर, जे खरं होतं ते मी तुम्हाला सांगितलं. आता त्यावर विश्वास ठेवणं न ठेवणं तुमच्या हातात आहे. परिणिता, येस सर. हॉस्पिटलची हेड नर्स, मग तुला हॉस्पिटल बद्दल सगळं काही माहित असेल. हो सर. मग आता खरं खरं सांग, हे जे काही झालंय ते कोणाच्या निष्काळजीपणामुळे झालंय? सांग लवकर. हो सर, सांगते सर. मला धोका देण्याचा विचारही करू नकोस राजा. आणि हो, जर मशीन्स मध्ये काही फिजिकल डॅमेज आहे तर ते वॉरंटीमध्ये येत नाही. जर तुला नवे व्हेंटिलेटर्स हवे असतील तर तुला पूर्ण किंमत चुकवावी लागेल, कळलं? मी तुझ्या इतका निर्लज्ज माणूस कुठेच पाहिला नाही. यापुढे ना आमचं हॉस्पिटल तुझ्याकडनं कोणतं सामान घेईल, ना शहरातलं दुसरं कोणतं हॉस्पिटल. ऐक, ही धमकी दुसऱ्या कोणाला दे. तुला माहित नाही मी कोण आहे. तुला काय करायचं ते कर. इथे जे काही झालंय ना, ते या राजा आणि विनीतच्या भांडणामुळे झालंय. दोघांच्या भांडणामुळे सर इतक्या लोकांचा जीव गेलाय. त्या राजाने नव्या व्हेंटिलेटर्सची व्यवस्था लगेच करायला हवी होती. सर, या पेशंटच्या नातेवाईकांपैकी तिघे असे आहेत ज्यांनी केमिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे. अच्छा, तिघे जण. चल मग त्यांची कुंडली काढ, बघूयात.
हॅलो एसीपी प्रद्युम्न. व्हॉट? ठीक आहे, आम्ही लगेच पोहोचतो. काय झालं सर? राजाचा मृत्यू झालाय. दया, याचा मृत्यू तर डोक्यावर मार लागल्यानेच झालाय. वाटते गच्चीवरून उडी मारली याने. नक्कीच हॅल्युसिनेशन इतके वरचढ झाले असतील की अस्वस्थ होऊनच राजाने उडी मारली असेल. आणि तू काळजी घेणार होतास ना याची? अशी काळजी घेतलीस तू? हा सर, राजा अगदी शांत झाला होता. मला काय माहित अचानक जागा होईल आणि आत्महत्या करेल. जेव्हा हे सगळं झालं तू कुठे होतास? हा सर, मी दुसऱ्या खोलीत झोपलो होतो. तेव्हा मला राजाचं जोरजोरात ओरडणं ऐकू आलं. मला हा आत्म्यांचा खेळ सहन होत नाहीये. यांच्यापासून मुक्ती हवी आहे. मला सुटका हवी आहे. आणि जोवर मी त्याच्यापर्यंत पोहोचणार तोवर त्याने उडी मारली होती सर. वा, खूप छान. राजाला एकटं सोडून तू आरामात झोपला होतास काय? हा मी तर पक्क ठरवलं होतं की झोपायचंच नाही. पण माहित नाही कशी काय झोप लागली. नक्कीच मला त्या आत्म्यांनी झोपवलं असणार. तुम्ही हे बघा सर, मीटरची रिडिंग किती वाढली आहे. मला माझी तब्येतही ठीक वाटत नाहीये सर. जर परत मला हे मीटर दाखवलंस ना तर लक्षात ठेव. एक मिनिट दया, एक मिनिट. भाऊ, जरा हे मीटर द्या मला. हे घ्या. हे मीटर मी ठेवून घेतो. तुम्हाला परत करेन मी नंतर. ठीक आहे, पण नक्की द्या. हो, नक्की देईन. आता एक काम करा, तुम्ही घरी जा आणि घरी जाऊन आराम करा. थकला असाल ना, खूप अशक्तपणा आला असेल. हा हो सर. झोप झाली नसेल, जा आराम करा. हे काय साळुंके सर, त्याला तुम्ही पाठवलं आणि मीटर ठेवून घेतलं? दया, हे मीटर ना आपल्या फार कामाचं आहे. या रूम मध्ये चेक करतो. काय झालं सर? नाही, वर जाऊयात. साळुंके सर, आरामात. हा मीटर तर जंगली घोड्याप्रमाणे पळतोय. ओ माय गॉड, आपण इथे असेच नाही थांबू शकत दया. आपल्याला प्रोटेक्टिव्ह गिअर्स घालावे लागतील. प्रोटेक्टिव्ह गिअर्स? ते कशासाठी? अरे, आपल्या सुरक्षेसाठी. हे बघ, सगळ्यात जास्त मीटर रिडिंग इथेच आहे, या एसीच्या खाली. म्हणजे सर तू ए, पंकज, खबरदार जर आत्म्याचं नाव जरी काढलंस तर. सर, हा मीटर नक्की काय सांगतोय आपल्याला? सांगतो. बाहेर चला. बघितलंस दया? हे आहे EMF, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड डिटेक्ट करते. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड हे तर आजकाल सगळ्या अप्लायन्सेस मध्ये असतं सर. टीव्ही, फ्रीज, एसी मध्ये. नक्कीच द्या, पण त्या अप्लायन्सेसचा EMF हिडन असतो, लपवलेला असतो, जेणेकरून लोकांवर वाईट परिणाम होऊ नये. कोणते वाईट परिणाम? अरे, ह्याच्यामुळे लोकांना नशा होऊ शकतो, भीती वाटू शकते, बेचैनी होऊ शकते. आणि जर का जास्त वेळ सानिध्यात राहिलो तर हॅल्युसिनेशन होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. हो, म्हणजे राजाला हे हॅल्युसिनेशन कोणत्याही केमिकलमुळे झालं नाहीये, तर त्याच्याच घरातील इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसमुळे झालंय. कारण त्याचं ते EMF झाकलेलं नव्हतं. अगदीच. याचा अर्थ असा की कोणीतरी हे जाणून बुजून केलेलं आहे. होऊ शकतं दया. तसंही राजाला आतून पश्चाताप होत होता. दुखी होता बिचारा की तो पेशंट्सना वाचवू शकला नाही. त्यामुळे हॅल्युसिनेशन त्याला पश्चातापाच्या रूपात दिसू लागलं. आणि कदाचित याच पश्चातापामधून त्या विनीतचाही मृत्यू झाला. बरोबर. आणि तो अशोक, त्यालाही अशक्तपणा यामुळेच होत होता, कारण तोही बराच वेळ या EMFच्या सानिध्यात होता. इथे तो कार्बन कंपाऊंड नाही मिळाला घरात. कसा मिळेल दया? कारण इथे तर EMFचा वापर झाला होता. आणि सगळ्यात जास्त रीडिंग मला बेडरूमच्या AC जवळ मिळाली. याचा अर्थ बेडरूमच्या AC मध्ये छेडछाड झाली. तर मग त्या मॅकच्या घरातही EMF. ओ नो, आपल्याला लगेच पूर्वीला इन्फॉर्म करायला हवं.
माझा जीव घेऊन शांतता मिळेल नाही का तुला, जी पुन्हा मला मारायला आलीयस? तू? मी तुला सेल्फ डिफेन्स मध्ये मारलं होतं आणि तसाही तू एक गुन्हेगार होतास. गुन्हेगारांना कुटुंब नसतात का? तुझ्यामुळे माझी मुलगी अनाथ झाली आणि हे रक्त बघतेस, सगळं तुझ्यामुळे. आता मी तुला नाही सोडणार. हे बघ, माझ्या जवळ येऊ नकोस, नाहीतर मारून टाकेन तुला. नाही सोडणार तुला. माझ्या जवळ येऊ नकोस, मी सांगते मारेन तुला. मी सांगते माझ्या जवळ येऊ नकोस. पूर्वी हे काय करतेस तू? सोड. सर, तो माणूस काय? सर, इथे. सर थांबायला, ही मला मारून टाकेल. आधी इथून बाहेर पडा. चला लवकर 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 निघा इकडून. चला लवकर. ही आहे ती 3 लोक ज्यांचा संबंध केमिकल इंजिनिअरिंगशी आहे. सुहास, दीपक आणि किशोर. खुनी यांच्यापैकी कोणीही असू शकतो. नाही अभिजित, कारच्या एसी मध्ये केमिकल फिक्स करणं वेगळी गोष्ट आहे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डला इतक्या शिताफीने वापरणं वेगळी गोष्ट आहे. मला वाटतंय हा कोणी असा माणूस आहे ज्याला सायन्सबद्दल, मेडिकल सायन्सबद्दल खूप चांगली माहिती आहे. एकतर कोणी डॉक्टर किंवा कोणी सायंटिस्ट. ज्याने कोणी हे केलंय त्याने पुरेपूर बंदोबस्त केला होता या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचा, की मेहक आणि राजा दोघेही अगदी कायमचे या EMFच्या सानिध्यात राहतील. असं असेल की जेव्हा ही दोघं हॉस्पिटलमध्ये त्यांचं काम करत होते तेव्हाही हा EMF तिथे प्रेझेंट होता. तर मग सर, कदाचित हॉस्पिटलच्या एखाद्या मशीन बरोबर छेडछाड केली असेल. बरोबर दया, बरोबर. आणि हे करणारा तोच आहे, हॉस्पिटलच्या आतला कोणीतरी. म्हणजे ही तीच जागा आहे जिथे महक आणि राजा बसायचे. हो सर. म्हणजे आणखीन कोण कोण येऊ शकत होतं इथे? सर, फक्त स्टाफलाच आत जाण्याची परमिशन होती, तेही काही काम असेल तरच. मग तर बाहेरचं कोणी इथे येऊ शकत नव्हतं. नाही सर, पेशंट्सना सुद्धा आत येण्याची परमिशन नव्हती. याचा अर्थ असा की स्टाफचाच कोणीतरी आहे, म्हणजेच तुमच्यापैकीच कोणीतरी आहे. हे तुम्ही कसं काय बोलू शकता? हे आम्ही बोलत नाही आहोत. हे EMF मशीन सांगते, जिने आम्हाला सारं काही सांगितलंय. आणि या EMF मशीनच्या नुसार या एसी सोबत छेडछाड केली गेली होती. याचा अर्थ राजा आणि महकला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण बिचारा राजा मेला. एसी सोबत छेडछाड? काय बोलताय तुम्ही लोक? आम्हाला काहीच कळत नाहीये. कारण ही गोष्ट खोरीतला तोच माणूस समजू शकतो जो स्वतः खुनी आहे. आणि तो इथे एक प्रोटेक्टिव्ह गिअर घालून आला होता, ज्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीमुळे त्याला त्रास होऊ नये. कोण आहे तो? इथे फॅशन सेन्स तर तुझा खूप चांगला आहे शेखर. कपड्याच्या आत हे सुरक्षा कवच पण घातलंयस. तुझे सगळे पत्ते उघडलेत शेखर. आम्ही तुझ्याबद्दल सगळी माहिती काढली आहे. तूच इथला असा टेक्निशियन आहे जो एसी सोबत छेडछाड करू शकतो. आता लवकर बोल, हे सगळं का केलंस तू? हो, मीच केलं हे सगळं. आणि काय चुकीचं केलं मी महक, राजा आणि विनीतवर आरोप लावून. यांच्यामुळे 12 पेशंट्सचा जीव गेला. माझ्याच्याने हे बघवलं नाही आणि मी ठरवलं की यांचाही तसाच मृत्यू झाला पाहिजे जसा त्या 12 पेशंट्सचा झाला. त्यामुळे मी EMF आणि कार्बन कंपाऊंडच्या विषाचा वापर केला, जेणेकरून यांना असा मृत्यू देऊ शकेन, फक्त मृत्यू नाही, भयानक मृत्यू. आणि हाच माझा न्याय होता. न्याय देण्याचा अधिकार केवळ कायद्याला आहे, दुसऱ्या कोणाला नाही. समजला? तुला माहित होतं त्या केमिकलच्या वापरामुळे त्या लोकांना हॅल्युसिनेशन्स होतील. ते मेलेले पेशंट्स त्यांना समोर दिसू लागतील आणि त्यानंतर त्यांना वेड लागेल. काय? आणि मी माझ्या मिशनमध्ये सक्सेसही झालो. मला हवा होता तसाच मृत्यू, अगदी तसाच विनीत आणि राजाचा झाला. पण खंत याचीच आहे, महकला तुम्ही ऐनवेळी वाचवलं. तू यशस्वी तेव्हा झाला असतास जेव्हा कोणताही गुन्हा न करता त्यांना तू शिक्षा केली असतीस. काय फरक राहिला तुझ्यात आणि त्या दोघांमध्ये? आता तू देखील एक खुनी आहेस. तुला काय शिक्षा मिळेल याचा निर्णय तर आता न्यायालयच घेईल.